नमस्कार, मी आकांक्षा अग्रवाल। आज मी आलेली आहे पुणे बुक फेअर मध्ये। पुणे बुक फेअर 2025 मध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले गेले। नमस्कार। महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा सुंदर असा पुस्तक मेळा व मराठी साहित्य मेळा व पुस्तक जत्रा महोत्सव गेली 4 दिवस आयोजित केला गेलेला आहे। अतिशय सुंदर अशी संकल्पना आहे। अनेक पुस्तक प्रकाशन या ठिकाणी संपन्न होत आहे। कवी संमेलन, आज जे कवी संमेलन झालं त्या कवी संमेलनाला खूप मोठी व्यक्तिमत्व लाभली। त्यात मान्य राजन लाखे सर हे कवी संमेलनाचे अध्यक्ष होते। ज्योत्स्ना चांदगुडे मॅडम, कुलकर्णी मॅडम असे बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आणि महाराष्ट्रातील अतिशय नामवंत कवींनी या ठिकाणी आपल्या कविता सादर केल्या आणि कविता ही व्यक्तीला जगण्याचा बळ देत असते। आपण सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने या महत्वाच्या अशा पुस्तक प्रदर्शनामध्ये आपला एक स्टॉल लावलेला आहे, ज्यात विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण कुणी भेट देऊ दे, विद्यार्थी असो पालक असो, सर्वांसाठी आपण मोफत पुस्तकं या ठिकाणी वितरित करत आहोत। ज्या विद्यार्थ्यांना 90 पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय। अशी एक अभिनव संकल्पना आमच्या संस्थेचे संस्थापक चेअरमॅन मान्य प्राध्यापक डॉक्टर संजयजी चोरडे यांच्या संकल्पनेतून साकारली आहे आणि गेली 4 दिवस खूप उत्तम पद्धतीने पुणेकर याला प्रतिसाद देत आहे। पुणेकरांचे खरंच धन्यवाद। सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या या नवीन संकल्पनेसाठी सरांचे मनपूर्वक आभार आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेने अतिशय सुंदर असा हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलाय, त्यांचे मनसे आभार। कसं वाटतंय, कविता कशी आहे आणि वाचन संस्कृती काय? आज जो तो सगळा ऑनलाईन करतो आहे, कविता ही मोबाईलवर वाचून सादर केली जाते आहे, परंतु आज कविता लोकांपर्यंत पोहोचणं फार महत्वाचं आहे। कारण आपण जे म्हणतो, जे न देखे रवी ते देखे कवी, या संकल्पनेतून समाजाच्या विविध प्रश्नांवर भाष्य करण्याचं कार्य कवितेच्या माध्यमातून होतंय आणि समाज प्रबोधनाचं खरं हत्यार हे कवितेकडे बघितलं जातंय। नमस्कार प्रशांत, महाराष्ट्राची भूमी न्यूज चॅनल कडनं आपलं सर्वांचं स्वागत। आज आपल्या सोबत आहेत जे सुनील धनगर, जे अँकर आहेत, निवेदक आहेत, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे प्राध्यापक आहेत आणि त्याचबरोबर ती बऱ्याचशा सूर्यदत्ताची जबाबदारी त्यांच्याकडे आहे आणि त्यांचं साहित्यिक आहे, स्वतः बरेचसे वक्ते म्हणून आहेत। नक्कीच आज कवी संमेलनातही त्यांच्या कविता सादर केल्या। काय नेमकं त्यांना वाटतं आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं। कवी संमेलन